अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील बडनेरा झोन येथे कार्यरत असलेले फायर ब्रिगेड कर्मचारी राजेश वासुदेव मोहन यांनी वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून 20 नोव्हेंबर रोजी जीवनयात्रा संपवली। मृत्यूपूर्वी त्यांनी व्हिडिओद्वारे विधान नोंदवून सहाय्यक अभियंता लक्ष्मण नारायण पावडे, अग्निशमन केंद्र प्रमुख संतोष केंद्रे तसेच शिंदे यांना घटनेला जबाबदार धरलं होतं। या घटनेनंतर नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली। मृतकाचे कुटुंबीय आणि भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करून दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी केली। दरम्यान सलग तिसऱ्या दिवशीही आंदोलकांचा निषेध सुरूच असून आझाद समाज पार्टीचे प्रदेश पदाधिकारी मनीष साठे, दीपक गवई गटाचे पदाधिकारी यांनीही अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटून धरली आहे। थंडीत रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच ठेवत दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाशिवाय आंदोलन उठवणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला होता। अखेरीस मनपा प्रशासनाने कारवाई करत सहाय्यक अभियंता लक्ष्मण पावडे आणि अग्निशमन केंद्र प्रमुख संतोष केंद्रे या दोघांना तत्काळ निलंबित केल्याचं पत्र आंदोलकांना दिलं। तथापि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न झाल्यास मृतदेहाचा अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी आज 22 नोव्हेंबर रोजीही कायम ठेवली। त्यामुळे शवविच्छेदन गृहासमोर मृतकाचे नातेवाईक आणि आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी यांचं ठिय्या आंदोलन सुरूच होतं। या प्रकरणात काँग्रेस नेते ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनीही हस्तक्षेप करत दोषींवर कारवाईची मागणी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याकडे फोनद्वारे केली। माझ्या परिवाराची मागणी फक्त एवढीच आहे की जे संतोष केंद्रे, लक्ष्मण पावडे आणि रामकृष्ण शिंदे जे आहे यांना अटक झाली पाहिजे। रामकृष्ण शिंदे हा वेगळा आहे, हा डिपार्टमेंटचा माणूस नाही आहे। फक्त संतोष केंद्रे आणि लक्ष्मण पावडेला कायमस्वरूपी निलंबित केलं झालं पाहिजे आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखलून त्यांच्यावर केस झाली पाहिजे, हेच माझी मागणी आहे। मी शीतल मोहन राजेश मोहन यांची वाईफ आहे। त्यांच्यावर खूप अत्याचार झालेला आहे। सगळं सांगितलं होतं, हे सगळ्याला माहित होतं। सगळेजण चूप आहे, काही सांगून नाही राहिले। तो म्हणते मी नाही सांगत, तो त्याला भेटे, तो त्याला भेटे। हे सगळं आहे यांचा प्लॅन आहे। हे सगळे एकत्र मिळालेले पोलिसाजवळ गेले की पोलीस त्यांच्याकडे आम्ही हे 7 वाजता कंप्लेंट करायला जातो, एफआयआर घ्या। ते आम्हाला सकाळी 4 वाजता आमच्या हातात एफआयआर आता नाही आहे, देत नाही। मशीन खराब झाली, हे सगळे सेटलमेंट करून राहिले। पण मी इथून हटणार नाही जोपर्यंत माझ्या मिस्टर यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी इथून हटणार नाही। आमची अशी मागणी आहे, काल शोकांतिका आहे। शोकांतिका अशी की हे पूर्ण हा जो परिवार, आपला परिवार आहे, पीडित परिवार आहे, हा काल सकाळपासून इथे होता आणि आम्ही ठिय्या आंदोलन केलं। ठिय्या आंदोलन केल्याच्या नंतर त्यांनी 9:30 वाजता आयुक्त मॅडमनी त्या दोघांचं निलंबन केलं आहे। हे शोकांतिका आहे। हा न्याय मागायला, हा आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आम्हाला न्याय मागायला या 9:30 वाजता आम्हाला न्याय मिळतो। त्याच्यातही यांनी ॲट्रॉसिटी व्हावं याकरिता राजेश मोहन यांची कास्ट सर्टिफिकेट सुद्धा दिलेली, तरी सुद्धा आतापर्यंत यांच्यावर त्या आरोपीला ॲट्रॉसिटी होत नाही। हा काय आहे, हा प्रकार आहे? हा आरोपींना वाचवायचा प्रयत्न चालू आहे।